आले का मुलं? याला पण लवकर फास्ट. चला जरा लवकर. So hello, welcome friends. Let us continue our lecture here. One minute. Click करावं लागेल का? बंद करा ऍडमिट करतो. या ठिकाणी बघा आता आपल्याला काय करता येईल लक्षात घ्या. Here काय झालं आता शेवटचं बीट सांगा मला. मुलाने मुलीने सांगायचं व्हॉट इज द लास्ट बीट इन दॅट वन. शेवटचं बीट काय होतं? सर स्क्रीन शेअर होत नाही. क्वेश्चन नंबर सांगा. कोणता क्वेश्चन नंबर आहे? क्वेश्चन नंबर 6वा प्रश्न झालाय सर. 6वा प्रश्न झाला का? हो सर. ठीक. 6 मध्ये काय म्हणू? 6 झाले. ठीक आहे. बघा दुसरा क्वेश्चन. ते आवाज तुमचा ऑडिओ म्यूट करा. कोणासाठी चालू आहे? नाही. ठीक. बघा मग नेक्स्ट क्वेश्चन इथे आपला कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फॉर द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे. याचा तुम्हाला स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे. निगेशन पी अँड क्यू. पुन्हा काय याच्यामध्ये निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन आर. पी अँड निगेशन आर. तर आता उलटा क्वेश्चन आहे. मागच्या वेळेस आपल्याला सर्किट डायग्राम देऊन आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा होता. तर या ठिकाणी उलटा आहे ना. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय? ऑलरेडी तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. तर याचा तुम्हाला काय काढायचं आहे? सर्किट डायग्राम काढायचा आहे. तर सर्किट डायग्राम साठी आपल्याला जेवढे स्टेटमेंट असतील तेवढे लिहून टाकायचं. म्हणजे बघा कसं सर्किट डायग्राम काढता येईल का? उलटा क्वेश्चन आहे. मागच्या वेळेस सर्किट डायग्राम दिला होता. आपण काय काढलं होतं? त्याचा सिम्बॉलिक फॉर्म.
आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे असा, आणि याला बघून तुम्हाला काय काढायचं, त्याचा सर्किट डायग्राम काढायचा आहे. क्वेश्चन कळला असेल तर आपण त्याला सॉल्व्ह करायला जाऊ. आता बघा आता काय म्हणाल त्याच्यामध्ये, काय लक्षात आलं पाहिजे ते समजून घ्या. बघा याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला. तर या ठिकाणी पहिल्यांदा किती स्विचेस आहेत, पी क्यू पण आहे आणि आर पण आहे, निगेशन पण आहे. तर म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा स्टेटमेंट सांगायला लागेल, लेट पी म्हणल्यावर पीला काय म्हणलं आपण, स्विच S1 इज क्लोज्ड. लेट पी म्हणल्यावर त्याला काय केलं आपण, स्विच S1 इज क्लोज्ड, स्विच S1 इज क्लोज्ड. त्यानंतर क्यू म्हणल्यावर स्विच S2 इज क्लोज्ड. त्यानंतर आर म्हणल्यावर स्विच, कोणता स्विच, तिसरा स्विच S3 इज क्लोज्ड. त्यानंतर निगेशन पी जर पाहिलं तर स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे. त्यानंतर निगेशन क्यू म्हणलं तर स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. आणि शेवटचा म्हणजे निगेशन आर जर पाहिलं तर काय, स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. असे तीन सगळ्यांचे निगेशन घेतले, सगळ्यांमध्ये कॉमन असते. आता याप्रमाणे आपल्याला हे करायचं, निगेशन पी अँड क्यू म्हणजे असं आपलं काय, निगेशन पी आणि क्यू एकमेकाला अँड म्हणल्यावर काय, सिरीज मध्ये. तर सिरीज म्हणल्यावर कसं असेल बघा, हा पी म्हणजे निगेशन पी म्हणजे S1 डॅश, S1 डॅश म्हणजे निगेशन पी, अँड क्यू म्हणजे सिरीज मध्ये, तर सिरीज मध्ये काय S2. त्यानंतर ऑर, याला ऑर म्हणजे याला पॅरलल. कोण पॅरलल आहे, पी अँड निगेशन आर. पी अँड निगेशन आर म्हणजे हा पी म्हणजे S1 अँड निगेशन आर म्हणजे सिरीज मध्ये. तर निगेशन आर म्हणजे काय, निगेशन म्हणजे काय S3 डॅश आणि हा क्लोज, त्याला पॅरलल. एवढंच आहे. मग आता याच्या ठिकाणी आता इथून काय करायचं, असा एक बॅटरी लावायची मोठी आणि एक लॅम्प लावायचा, संपला, हा झाला सर्किट डायग्राम. एवढंच आन्सर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलेला आहे, त्याला बघून तुम्हाला सर्किट डायग्राम काढायचं. बघा कसं काढलं मी या ठिकाणी हे दोन्ही निगेशन पी आणि क्यू ते दोघांमध्ये ऍड असल्यामुळे एकमेकाला काय ते सिरीज मध्ये, सिरीज म्हणल्यावर एकानंतर एक, हा झाला सिरीज मध्ये. पुन्हा याला ते काय, हे काय पॅरलल आहे. कोण पॅरलल आहे, पी अँड निगेशन आर. पुन्हा हे याला पॅरलल आहे, पण हे पुन्हा एकमेकाला काय सिरीज मध्ये, कोण, पी अँड निगेशन आर म्हणजे S1 आणि S3 डॅश. मग आता याला आपण काय लावणार, बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावतो. समजलं का सांगा. येस, टेल मी नाउ. आला लक्षात पहिला प्रश्न. हो सर. तुम्ही मला सांगायचं तुम्हाला ठीक आहे. मग दुसरा क्वेश्चनचा उत्तर सांगा. सगळ्यांमध्ये कॉमन असतील एवढं लिहिलं. आता बघा काय आहे, किती लोकांना काढता येईल बघा. पी अँड क्यू, पी अँड क्यू चा अर्थ काय, एकमेकाला काय ते सिरीज मध्ये. ऑर म्हणजे याला पॅरलल आहे. कोण पॅरलल आहे, तर मोठी ब्रॅकेट मध्ये त्यांनी म्हणलं निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी और आर असा आहे. मग याप्रमाणे तुम्हाला किती तुम्हाला करता येईल याचा आन्सर काढता येईल का. सर्किट डायग्राम खूप सिंपल आहे. सर्किट डायग्राम कसा काढायचं लक्षात घ्या. तर या ठिकाणी सर्वात पहिली जी आहे त्या ठिकाणी एक एक स्टेपने आपण पुढे जायचं आपल्याला. तर यामध्ये सर्वात पहिले आहे, हे दोन्ही एकमेकाला सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये असल्यामुळे मला काय घेता येईल याच्यामध्ये, पी अँड क्यू. तर हा झाला पी अँड क्यू सिरीज मध्ये. तर पी ला काय म्हणलं S1, क्यू ला काय म्हणलं S2 सिरीज मध्ये. ऑर म्हणजे याला पॅरलल, ऑर म्हणजे याच्या समोर येणार पॅरलल म्हणजे पॅरलल तर आहे, पण याच्यामध्ये निगेशन पी अँड म्हणजे आला निगेशन पी म्हणजे काय S1 डॅश अँड म्हणजे याला सिरीज मध्ये, हे याला सिरीज मध्ये आहे पण ते एकमेकाला काय आहे पॅरलल मध्ये आहे. कोण पॅरलल आहे, निगेशन क्यू और निगेशन पी और निगेशन क्यू और पी और आर, हे सगळे असं निगेशन क्यू और पी और आर म्हणजे तीन एकमेकाला काय आहे पॅरलल मध्ये. तर बघा निगेशन पी म्हणजे S1 डॅश, हा S1 डॅश अँड म्हणल्यावर सिरीज मध्ये म्हणजे असं पुढे येणार, आणि पुढे जर गेलं तर तीन एकमेकाला पॅरलल आहे. तीन एकमेकाला पॅरलल म्हणजे कसं येणार, बघा असा. तर फाटे फोडणार आपण, फाटे फोडून होता बघा. निगेशन क्यू म्हणजे हा झाला. पुन्हा कोण
निगेशन सॉरी पी आणि नंतर काय आर, हे बघा एकमेकाला ते काय आहे, सगळे तीन एकमेकाला काय आहे पॅरलल मध्ये आलं. निगेशन क्यू म्हणजे काय S2 डॅश, पी म्हणल्यावर काय S1 आणि आर म्हणल्यावर काय S3. आणि आता बॅटरी लॅम्प तुम्हाला कुठे देता येईल, वरच्या साईडला देता येईल, साईडला देता येईल, खाली देता येईल, कुठे इथे मी एक वायर ओढला याला बॅटरीला कनेक्शन दिलं आणि इथून एक वायर ओढला त्याला लॅम्पला कनेक्शन दिलं. तरी झालं त्याचा सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम कसं बघा एकदा पुन्हा सांगतो. या सर्किट डायग्राम मध्ये काय काय दिलं होतं समजून घ्या. पहिल्यांदा या दोन्ही सिरीज मध्ये पी आणि क्यू, तर सिरीज मध्ये एका नंतर एक S1 S2 सिरीज मध्ये एका नंतर एक. त्यानंतर याला पॅरलल ऑर म्हणजे काय, याला पॅरलल, याला पॅरलल पुढे गेलं तर आता या ब्रॅकेट मध्ये पाहिलं तर निगेशन पी अँड, निगेशन पी म्हणल्यावर काय S1 डॅश, अँड म्हणल्यावर काय याला सिरीज मध्ये म्हणजे याच्या नंतर येणार अँड सिरीज मध्ये. पण या ब्रॅकेट मध्ये तिन्ही एकमेकाला पॅरलल आहे. निगेशन क्यू हा पी ला पॅरलल आहे, पी ह्या आर ला पॅरलल आहे. तर S2 डॅश S1 आणि S3 निगेशन क्यू पी आणि आर, आणि पुन्हा बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावू. कळलं, रिपीट पण केलं मी, कळालं का? यस टेल मी नाव. आला लक्षात मुलांचं? हो सर. आता येईल तुम्हाला 2-4 एक्झाम्पल मी दिलं तर तुम्हाला लक्षात येईल काय करायचं. आता बघा मी तिसरा सांगतो, भाऊ किती मुलांना करता येईल. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, समजा तुम्हाला दिलेलं याच्यामध्ये पी अँड आर पुन्हा ऑर ब्रॅकेट आहे वाटतो ना, निगेशन क्यू अँड आर, Q and negation R and negation P and negation R. ठीक आहे, क्वेश्चन बरोबर. निगेशन Q P and R म्हणजे हे असं असा आहे क्वेश्चन, और निगेशन P and negation R. बरोबर करता येईल हा, करता येईल का? मग आता तुम्हाला स्टेप्स कळाले असेल तर बघा. सर्वात पहिले बघा कोण कोण आहे, पी आणि आर, अँड म्हणल्यावर एका नंतर एक S1 S3 एका याच्यामध्ये, S1 S3 एका याच्यामध्ये. पुन्हा मध्ये ऑर म्हणजे याला पॅरलल म्हणजे याच्या समोर कोण येणार निगेशन क्यू आणि निगेशन आर म्हणजे S2 डॅश, त्यानंतर काय येणार S3 डॅश, एकमेकाला काय पॅरलल. पुन्हा काय ते अँड म्हणल्यावर यांचा नंतर म्हणजे आता हे पूर्ण झालं याच्या नंतर अँड म्हणजे याच्या समोर येणार अँड, त्याच्यानंतर निगेशन पी आणि निगेशन आर पुन्हा एकमेकाला काय सिरीज मध्ये. जेवढं जे म्हणलं मी त्याला आपण सर्किट डायग्रामच्या सहाय्याने दाखवू. कसं म्हणलेलं आहे लक्षात घ्या. सर्वात पहिले एकेकांतर पी अँड आर, आपल्या लक्षात आला पी अँड आर सिरीज मध्ये. पी म्हणजे S1 आर म्हणजे S3 आहे ना, आपण म्हणलं ना पी म्हणजे S1 आर म्हणजे S3, तर पी अँड आर. पुन्हा ऑर म्हणजे याला पॅरलल, असा पॅरलल. कोण पॅरलल आहे, निगेशन क्यू अँड निगेशन आर. निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, कोण अँड म्हणजे सिरीज मध्ये. पुन्हा याच्या पुढे दिलं ते कोण S3 डॅश, एकमेकाला ते काय आहे पॅरलल. एवढं ब्रॅकेट कंप्लीट झालं. पी अँड आर और निगेशन क्यू अँड निगेशन आर एकमेकाला ते काय पॅरलल आहे. पुन्हा मध्ये म्हणला अँड म्हणलं याच्या पुढे जायचं, यांचा पुढे अँड सिरीज मध्ये. सिरीज मध्ये गेलं तर निगेशन पी अँड निगेशन आर आहे, तर निगेशन पी म्हणजे S1 डॅश आणि पुन्हा पुढे गेलं तर काय S3 डॅश, असा सर्किट डायग्राम. आता मग आता आपल्याला काय करायचं, याला बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावतो. कुठेही आपल्याला बॅटरी आणि लॅम्प लावतो. इथून एक लॅम्प म्हणजे इथून एक वायर ओढला, याचं कनेक्शन बॅटरीला दिलं आणि इथून एक वायर जोडला, त्याला कनेक्शन लॅम्पला दिलं. बोला आला की लक्षात? येस टेल मी नाउ. समजलं का? ऐकू ते का आवाज? हो सर. हो सर. मला तर 3 झालं, 3 क्वेश्चन सोडून 6 आहे. तर लवकर बघून टाकू आपण. चौथा बघा. आता तुम्हाला लक्षात येईल काय काय करायचं काय नाही. सिंपल वे सांगतो. चौथा बघून घ्या. तर चौथ्यामध्ये आहे तुम्हाला P and negation Q and negation R. P and negation Q and R. ब्रॅकेट आहे और P and
निगेशन क्यू और निगेशन आर, निगेशन क्यू और निगेशन आर. बोला काढता येईल का? पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर आर म्हणजे काय? पी ला निगेशन क्यू सिरीज मध्ये, हे तीन एकमेकाला सिरीज मध्ये ऍड असल्यामुळे पी सिरीज ला आहे, याला हे सिरीज ला याला हे सगळे सिरीज मध्ये. और म्हणजे याला पॅरलल. कोण पॅरलल आहे? हे पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर. काढता येईल का सर्किट डायग्राम? जरा सांगा मला. काढता येईल का सर्किट डायग्राम सगळ्यांना? येस, टेल मी नाउ. येस, बघा आता मी सांगतो असं काढता येईल तुम्हाला त्या ठिकाणी. तर सर्वात पहिले काय करता येईल? लक्षात घ्या, सर्वात पहिले पी अँड निगेशन क्यू अँड आर हे झाला S1 डॅश. पी म्हणजे पी म्हणजे S1, निगेशन क्यू आहे म्हणजे S2 डॅश, आर म्हणजे काय? S3. तीन एकमेकाला सिरीज मध्ये, याला सिरीज, तिन्ही सिरीज मध्ये. और म्हणजे याला पॅरलल म्हणजे समोर आणायचं. पॅरलल म्हणजे याच्या समोर. तर समोर मध्ये काय आहे? पुन्हा पहिल्यांदा पी आहे, पी म्हणजे S1 आणि पुन्हा अँड म्हणजे याच्या सिरीज मध्येच आहे, याच्या पुढे पी अँड म्हणजे याच्या सिरीज मध्ये, याच्या सिरीज मध्ये आहे. पण पुन्हा या ब्रॅकेट मध्ये हे दोन्ही एकमेकाला काय? पॅरलल आहेत. जेव्हा असा दोन्ही एकमेकाला पॅरलल आला तर असा काय करायचं? असताना नाही घ्यायचं. दोन्ही पॅरलल तर काय करायचं? अशी नाही फाटे पडणे. पुन्हा हा कोण कोण सिरीज मध्ये? S2 डॅश सिरीज आहे कशाला? S2 डॅश पॅरलल आहे कोणाला? S3 डॅश ला. हे झालं कंप्लीट. येथे आता याला कोणी बघून सिम्बॉलिक फॉर्म काय सांगते सर? पण ठीक, हे नाही दिलं असतं तर मी सिम्बॉलिक फॉर्म काढला असतं. याला बघून काय सांगितलं असतं? S1 म्हणजे पी, पुन्हा काय सिरीज मध्ये आहे म्हणजे S2 डॅश म्हणजे काय? क्यू म्हणजे निगेशन क्यू, पुन्हा अँड S3 म्हणजे काय? आर. एकमेकाला काय? सिरीज मध्ये. याला पॅरलल तर मध्ये मी काय घेतलं असतं? और. कोण पॅरलल आहे? S1 म्हणजे मी काय घेतलं असतं? पी. पी ला पुन्हा हा काय आहे? पीच्या नंतर आहे म्हणजे सिरीज मध्ये म्हणजे अँड येणार आणि पुन्हा ते एकमेकाला काय? पॅरलल. तर निगेशन क्यू और निगेशन. बघा आपस एक आपलं पी अँड निगेशन क्यू अँड आर और पी अँड निगेशन क्यू और निगेशन. आला लक्षात? आला का? आता पुन्हा एक सर्किट डायग्राम आला. इथून काय करायचं? छानपैकी बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन द्यायचं. इथून एक वायर बोर्डला बॅटरी लावली आणि ते एक लॅम्प लावला. बोला, आला का लक्षात? येस, टेल मी नाव. प्रत्येक क्वेश्चनला मी विचारायलो कारण तुम्हाला समजायला पाहिजे. येस, टेल मी नाव. हो सर. एक दोन मुलं सांगायला एकदम, एक मुली आणि एक मुलगा. बाकीचे झोपायलेत काय? तुझ्या काळे आला का लक्षात? कोण कोण बघायला ऑनलाईन मध्ये? कोण कोण आहेत ऑनलाईन मध्ये? तेजल आहे, नेहा आहे, वैष्णवी राऊत आहे, प्रतीक राऊत आहे, अपर्णा खिल्लारे. कळायला की तुम्हाला? येस, टेल मी नाव. हो सर. ठीक आहे, आता हे तुम्ही करून बघा. पी और निगेशन पी असं घेतलं तरी, और तुम्हाला काय सांगितलं? निगेशन क्यू और निगेशन क्यू और पी अँड क्यू. सिंपल काढता येईल तुम्हाला सर्किट डायग्राम. सर्वात सिंपल सर्किट डायग्राम याच्यात दिसायला मला 5 चे 7 सगळे एकमेकाला पॅरलल आहे. बघा, हे याला पॅरलल, हे याला पॅरलल, सगळे एकमेकाला पॅरलल आहे. संपलं. एकदम सिंपल सर्किट डायग्राम. किती स्विचेस सगळे पी क्यू आर पी सगळ्यामध्ये असो नसो पहिल्यांदा लिहून टाकायचे सगळे स्विचेस. की आपण S1 म्हणजे P साठी S1 वापरायलो, Q साठी S2 वापरायलो, स्विच R साठी S3 वापरायलो. याचा अर्थ असा असतो निगेशन P आला तर आपण S1 डॅश वापरणार, निगेशन Q आला तर आपण S2 डॅश वापरणार आणि निगेशन R आला तर आपण S3 डॅश वापरणार. ते पहिल्यांदा लिहून टाकायचं, त्यानंतर सर्किट डायग्राम काढायचं. आता याचा सर्किट डायग्राम जर पाहिलं तर या ठिकाणी सर्किट डायग्राम कसा असेल? सगळे एकमेकाला पॅरलल आहे. P ला पॅरलल, हे बघा हा झाला पहिल्यांदा P म्हणजे S1, याला पॅरलल. कोण पॅरलल आहे? निगेशन P म्हणजे S1 डॅश. ठीक आहे, पुन्हा और याला पुन्हा पॅरलल, निगेशन Q म्हणजे S2 डॅश, पुन्हा याला और पॅरलल. पॅरलल पण एकमेकाला ते काय सिरीज मध्ये काय कसं भेटणार? P अँड Q म्हणजे काय भेटणार? S1 आणि S2 एवढाच येणार. आणि पुन्हा बॅटरी आणि लॅम्पचे कनेक्शन लावायचं या ठिकाणी.
पुन्हा काय करायचं, बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावायचं. तर छानपैकी इथून वायर ओढलं, अशी बॅटरी लावली आणि ते लॅम्प लावलं. आलं का? येस, इज दॅट क्लिअर? कळलं का नाही? एकदम सिंपल आहे हा हो प्रश्न. सर. सगळे एकमेकाला पॅरलल आहे बघा. पी ला निगेशन पी ऑर म्हणजे पॅरलल, निगेशन पी ला निगेशन क्यू पॅरलल, याला पुन्हा पॅरलल. पण एक हे मध्ये काय पी आणि क्यू मध्ये काय अँड आहे, तर एक हे दोन्ही एकमेकाला काय सिरीज मध्ये, S1 आणि S2 एक सिरीज मध्ये. पण हे सगळे एकमेकाला काय आहे, पॅरलल आहे. पी ला पॅरलल आहे निगेशन पी ला पॅरलल आहे निगेशन क्यू पॅरलल या दोघांना, पी आणि क्यू. हा असा प्रश्न. त्यानंतर 6वा याच्यामधला शेवटचा. प्रश्नामध्ये काय, पी अँड क्यू और निगेशन पी और पी एंड निगेशन क्यू. सर्किट डायग्राम काढता येतो का ते सांगा. सिंपल आहे, बोला. काढता येईल का सर्किट डायग्राम? येस, टेल मी नाउ. व्हाट अबाउट बॉयज अँड गर्ल्स? काढता येतो बघा कसा. सर्वात सिंपल मेथड जायचं. पहिल्यांदा बघा, पी अँड क्यू. अँड म्हणजे काय तुम्हाला कळालं, सिरीज मध्ये. तर हा पी अँड क्यू S1 आणि S2 सिरीज मध्ये. पुन्हा ऑर म्हणजे काय, ऑर निगेशन पी म्हणजे निगेशन पी याला पॅरलल मध्ये, हे या दोघांना निगेशन पी कशी पॅरलल, निगेशन पी म्हणजे S1 डॅश. पुन्हा ऑर म्हणजे याला पुन्हा पॅरलल आहे, निगेशन पी ला पॅरलल म्हणजे निगेशन पी चा काय नाव समोर येणार. समोर आले तर हे दोन्ही एकमेकाला काय सिरीज मध्ये काय आहे अँड. तर काय म्हणतात, पी म्हणजे S1 आणि क्यू म्हणजे S2 डॅश. आला सर्किट डायग्राम कळाला? आला का? आता फक्त काय करायचं, ओढून आपल्याला मधून कुठेतरी ओढून त्याला काय करायचं, बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावायचं. आता पुढे घेतलं आपल्याला बॅटरी लॅम्पचं कनेक्शन. इथून जरी घेतलं मी तरी छानपैकी मी बॅटरी लावली आणि छानपैकी लॅम्प लावला. क्लिअर? येस, आलं का लक्षात? हो सर. चला मग क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे सगळे एकच टाईपचे. एकच टाईपचे म्हणल्यावर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा लॉसची वापरची गरज आहे. लॉस आपण पाहिले टेस्ट अगोदर, जर तुम्हाला आठवत असेल तर. लॉस पाहिलेत का नाही आपण? येस, टेल मी नाउ. कोणते लॉ माहिती तुम्हाला? असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, पुन्हा कोणता आहे का लक्षात? ते लॉ पण बघावं लागेल, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कळेल. ठीक आहे, इथे हा बीट संपला. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट हो गया. अब हम क्वेश्चन नंबर 3 की तरफ जाएंगे. चलो, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 और क्वेश्चन नंबर 6 हे सगळे की टाइप के सगळे एकच टाइपचे प्रश्न असल्यामुळे तुम्हाला काय करायचं बघा. आता सर्वात पहिले तुम्हाला हा रूल्स माहित पाहिजे. त्यामध्ये की मी याच्याबद्दल पण सांगितलं की पहिला रूल आहे असोसिएटिव्ह रूल, की तिन्ही मध्ये जर सेम ऑपरेटर असतील तर तुम्हाला या ठिकाणी एकाला बाहेर ठेवून दोघांना मध्ये, दोघांना बाहेर ठेवून एकाला मध्ये असं करते. तसा सेम अँड मध्ये असताना सुद्धा तिन्ही मध्ये सेम ऑपरेटर असेल तर त्या ठिकाणी पी अँड क्यू अँड आर लिहिला का किंवा पी अँड क्यू अँड आर लिहिला का, त्याचा मिनिंग काय असेल सेम. या लॉस नाव काय आहे, दिस लॉ इज रिलेटेड टू द असोसिएटिव्ह लॉ. कोणता? असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर दुसरा लॉ जर पाहिलं तर डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये काय फरक असतो, बाहेर ऑर मध्ये अँड. डिफरंट असताना काय करतो आपण, पी और क्यू वाटून देतो. पी और पहिले क्यू ला वाटून दिलं दोघांच्या मध्ये अँड, नंतर पी और आर, त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह. किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये पुन्हा काय असेल, पी अँड क्यू और आर. हे अगोदर पण मी घेतलेलं आहे, आता पुन्हा याच्यामध्ये गरज आहे आपल्याला या ठिकाणी. तर त्यामुळे आता बघा, बाहेर अँड मध्ये ऑर डिफरंट ऑपरेटर आहे. डिफरंट ऑपरेटर असताना काय, पी अँड क्यू मध्ये ऑर पी अँड आर, याचं नाव काय आहे, दिस इज सेड टू बी द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तो तुला म्हणते डिस्ट्रीब्यूट वाटून द्यायचं. तिसरा लॉ,
कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट काय सांगतो, एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर निगेशन की असेल तर नेहमी वेळी काय भेटतात ट्रू. एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर निगेशन की, कारण का की जर ट्रू असेल तर निगेशन की काय असेल फॉल्स, आणि ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर काय असतो ट्रू, किंवा पी जर फॉल्स असेल तर निगेशन पी काय असेल ट्रू, आणि दोघांमध्ये जर ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर काय असतो ट्रू. त्यामुळे नेहमी ट्रू भेटतात. त्यानंतर पी अँड निगेशन पी जर पाहिला तर नेहमी काय भेटतात फॉल्स. कारण का हा जर ट्रू असेल तर हा फॉल्स होणार, हा फॉल्स असेल तर हा ट्रू होणार, आणि अँड मध्ये दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर काय असतो फॉल्स असतो, अदरवाइज सगळे काय असतो ट्रू. तर ही सिक्वेन्स आहे, आपण याच्याबद्दल पण पाहिलेले. सिक्वेन्स कशी लक्षात घ्यायचं, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्लॉजिटिव्ह विथ कॉम्प्लिमेंट लॉ. कोणतं नाव म्हणते, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आणि शेवटचा सर्वात महत्त्वाचा रूल सांगितला आहे तो म्हणजे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ मध्ये कसं लक्षात घ्यायचं, एखादी स्टेटमेंटचा कंजक्शन ट्रू सोबत, एखादी स्टेटमेंटचा कंजक्शन फॉल्स सोबत, एखादी स्टेटमेंटचा डिस्जंक्शन ट्रू सोबत, आणि एखादी स्टेटमेंट फॉल्स सोबत. आता रिझल्ट काय असतील बघा, पाठ नाही करायचं, फक्त लक्षात कसं ठेवायचं बघा. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता ही स्टेटमेंट आहे पीच्या जागी मी ट्रू ठेवलं तर ट्रू अँड ट्रू मला काय भेटणार, ट्रू भेटणार. आणि पीच्या जागी मी फॉल्स ठेवलं तर फॉल्स अँड ट्रू मला काय भेटणार, फॉल्स भेटणार. म्हणजे याचा अर्थ आहे की मी पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू भेटाले, फॉल्स ठेवलं तर फॉल्स भेटाले. म्हणजे पी महत्वाचं आहे, म्हणजे जे मी पीच्या जागी ठेवणार पुन्हा तेच भेटणार, म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ पुन्हा इथे सुद्धा पीच्या जागी ट्रू ठेवा, ट्रू अँड फॉल्स काय भेटतो फॉल्स. फॉल्स जरी ठेवलं तर फॉल्स अँड फॉल्स फॉल्स, म्हणजे मी पीच्या जागी काय ठेवलं, ट्रू ठेवलं तरी फॉल्स भेटायले, फॉल्स ठेवलं तरी फॉल्सच भेटायले. म्हणजे समजा नेहमी काय भेटणार फॉल्स. हा रूल काय सांगतो, पीच्या जागी तुम्ही ट्रू ठेवा तर ट्रू ऑर ट्रू, ऑर मध्ये काय असतो ट्रू असतो, आणि एफ ऑर ट्रू पुन्हा काय असतो ट्रू असतो. ऑर आहे ना मध्ये, ऑर मध्ये दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर काय असतो ट्रू. म्हणजे पीच्या जागी ट्रू घेतलं तर ट्रू आला, पीच्या जागी फॉल्स घेतलं तरी काय आला ट्रू आला. काही ठेवा तुम्ही नेहमी काय भेटतात ट्रू. त्या ठिकाणी एफ चा बघा, ट्रू ऑर फॉल्स ठेवलं तर काय भेटतो ट्रू, फॉल्स और फॉल्स ठेवलं तर काय भेटतो फॉल्स. म्हणजे पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू आला, फॉल्स ठेवलं तर फॉल्स आला. म्हणजे स्टेटमेंट पुन्हा तीच आली. म्हणजे काय हे चार लॉज बिलकुल नाही विसरायचं. काय काय लॉचं नाव आहे, दिस लॉ इज सेड टू बी द associative law, it is said to be the distributive law, it is said to be the complement law, it is said to be the identity law. हे चार लॉज तुम्हाला लक्षात असतील तर पुढचे क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 मला या रूट प्रमाणे करता येईल. कळलं का, अलग लक्षात. त्याच्यामध्ये काय ऑपरेटर सेम असताना आपल्याला दोन लोकांना जवळ करून तिसऱ्याला बाहेर करता येईल. कारण का आपल्याला पुढे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता यायला पाहिजे, म्हणून त्यामुळे आपण काय करू, असोसिएटिव्ह मध्ये काय करायचं, असे दोन व्यक्तींना जवळ करायचा, तिथून काहीतरी कॉमन निघेल. कॉमन जर निघलं की नंतर मग पुढच्या वेळेस कॉमन काढणे म्हणजेच काय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर हा कॉम्प्लिमेंट हे सिक्वेन्स आहे. असोसिएटिव्ह आला तर डिस्ट्रीब्युटिव्ह येणार, डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर कॉम्प्लिमेंट येणार, कॉम्प्लिमेंट आला तर आयडेंटिटी येणार. किंवा असोसिएटिव्ह नाही आला, डिस्ट्रीब्युटिव्ह आला तरी डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट आला तर आयडेंटिटी. तिघांचं कॉम्बिनेशन. 4 असेल तर 4चं कॉम्बिनेशन, 3 असेल तर 3. हे 3 महत्वाचे आहेत. 4 कळालं. हे लॉस मी याच्यामध्ये पण घेतलेले आहे. कळालं का, आज पुन्हा मी रिपीट केलं कारण पुन्हा याच्यामध्ये आता त्याची गरज आहे. यस, इज दॅट क्लिअर? बोला मुलांनो, कळालं का? हो सर. हो सर. नाही कळलं असेल तरी तुम्हाला लॉस पार्ट केल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, मी याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे, लॉसवर जास्त भर दिलेले आहे. याचं लेक्चर अगोदरच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की लॉस पार्ट असणे आवश्यक आहे. हे सिक्वेन्स तुम्ही लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला येईल. आणि प्रश्न जास्त करून या एक्सरसाइज मध्येच येतो, शेवटच्या एक्सरसाइज मध्ये बघा. आणि हेच मुलाला थोडा हे वाटतो कशामुळे, कारण त्या लॉस पार्ट होत नाही. लॉस पार्ट करा संपलं. क्वेश्चन नंबर 3 बघा काय म्हणजे. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, गिव्ह एन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट्स फॉर द फॉलोइंग सर्किट्स. काय वाचलं मी, गिव्ह एन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट, म्हणजे त्या सर्किट डायग्रामचा इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचा दिलेला आहे. म्हणजे की असा सर्किट डायग्राम काढायचा की ज्याच्यामध्ये आता याच्यामध्ये 4-5 स्विचेस असतील तर आपण त्याला इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल त्याच्यामध्ये 1-2 येईल. कळलं का.
किंवा 3 असतील तर 2 असतील, 2 असतील तर 1 असेल, असा प्रमाणे म्हणजे नंबर ऑफ स्विचेस कमी झाले पाहिजे. इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये सर्किट डायग्राम ऑलरेडी दिलेला आहे, त्याला लॉसचा वापर करून आपल्याला काय करायचं, जे लॉस मी सांगितलं तुम्हाला कोणकोणते, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी, हे लॉसचा वापर करून तुम्हाला काय करायचं, त्याला नंबर ऑफ स्विचेस मध्ये कमी लेस नंबर ऑफ स्विचेस मध्ये करायचा, कमी स्विचेस मध्ये करायचा. इक्विव्हॅलेंट म्हणजे लॉसचा वापर करून त्याला काय करायचा, रिड्यूस करायचा. तर पहिला आहे याच्यामध्ये सर्किट डायग्राम आहे बघा. फर्स्ट सर्किट डायग्राम इन दॅट वन इज आपला पहिला प्रश्न. ही सर्किट डायग्राम पुस्तकात दिलेले क्वेश्चन मध्ये S1 S1 आणि याला सिरीज मध्ये आहे, पुन्हा ते एकमेकाला पॅरलल मध्ये. S1 ला हा सिरीज मध्ये आणि एकमेकाला पॅरलल मध्ये. कोण कोण, S1 डॅश आणि S2. पुन्हा त्यांनी याला बॅटरी लावली, लॅम्प लावला, बॅटरी लावली आणि लॅम्प लावला. तर तो म्हणते याचा काय करा, आता याच्यामध्ये आता किती स्विचेस दिसतात तुम्हाला, 3, 1 2 3. तर ज्यावेळेस आपण इक्विव्हॅलेंट काढणार, इक्विव्हॅलेंट मध्ये 3च्या ऐवजी किती आलं पाहिजे स्विचेस, 2 किंवा 1, जे काय असेल आपण सिम्प्लिफाय करून बघू. 3 आलं तर 3, 2 आलं तर 2, 1 आलं तर 1. बघा सर्वात पहिले S1 S2 S1 डॅश किती स्विचेस आहेत, 3 असेल, 3 चे 3 स्विच घेऊन टाका. लेट T switch S1 is closed, Q switch S2 is closed. S1 dash मध्ये negation P, switch S1 dash is closed. झाले 3 switches. त्यानंतर याचा आता पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म काढावा लागेल. So therefore the symbolic form is symbolic form of given circuit is. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगा, सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेत मग सांगायला. हो 100% बघा. S1 म्हणजे P, S1 ला हे काय सिरीज म्हणजे काय अँड, हे सिरीज मध्ये पण एकमेकाला काय ते पॅरलल. कोण पॅरलल आहे, निगेशन P और आला P अँड निगेशन P और Q आला की नाही. सिम्बॉलिक फॉर्म आला, इथपर्यंत कळालं का? येस टेल मी नाउ, इथपर्यंत कळालं मुलांना? हो सर. आता बघा, मग आता याला सिम्प्लिफाय करून तुम्हाला नंबर ऑफ स्विचेस मध्ये कमी स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं बघा, त्याला जर तुम्ही पाहिलं P अँड निगेशन P और आपण सॉल्व करू, नंबर ऑफ स्विचेस कमी झाले पाहिजे. तर मी तुम्हाला आता सांगितलं, बाहेर काय अँड, ब्रॅकेट मध्ये काय ऑर, बाहेर अँड मध्ये ऑर, बाहेर अँड मध्ये ऑर, बाहेर अँड मध्ये ऑर म्हणजे काय, डिफरंट ऑपरेटर आहे. बाहेर अँड मध्ये ऑर म्हणजे डिफरंट ऑपरेटर आहे. डिफरंट ऑपरेटर असताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा वापरायचा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ P अँड निगेशन P, बघा P अँड निगेशन P मध्ये ऑर आणि पुन्हा काय P अँड Q. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ P अँड निगेशन P ऑर मध्ये आलेली आणि पुन्हा P अँड Q. त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलाय तुम्ही. कोणता लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लॉ डी यूज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला त्या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट डिस्ट्रीब्युट नंतर तुम्हाला म्हणलं कोणता लॉ असतो, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय असतं त्याचे वापरते कॉम्प्लिमेंट लॉ. सिक्वेन्स आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट आला तर आयडेंटिटी. 3 लॉ घेणारच. आता P अँड निगेशन P, समजा तुम्ही विसरला P अँड निगेशन P काय पार्ट नाही तुम्हाला, काय करायचं ते खाली बघा. P च्या जागी ट्रू ठेवा अँड तर निगेशन ची ऑटोमॅटिकली काय भेटणार, फॉल्स. पण हे विसरू नका, ट्रू अँड फॉल्स काय असतो, दॅट इज नथिंग बट फॉल्स. किंवा P च्या जागी फॉल्स ठेवला तर ऑटोमॅटिकली निगेशन P काय झाला, ट्रू. फॉल्स अँड ट्रू सुद्धा काय असतो, फॉल्स. म्हणजे हे नेहमी काय भेटणार, फॉल्स. तर P अँड निगेशन P ची काय फॉल्स म्हणजे काय, ऑर P अँड निगेशन P अँड Q. हे झालं. कोणता लॉ वापरलाय तुम्ही, कोणता लॉ वापरला, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंटच्या नंतर काय, आयडेंटिटी. आता बघा आयडेंटिटी कसं बघायचं लक्षात घ्या.
तर हा पी अँड क्यू म्हणजे एक स्टेटमेंट आणि ऑर एफ सोबत तुम्हाला घ्यायचा. तर याला किती 50 असू द्या काय अडचण नाही, याला आपण एकच कन्सिडर करणार. तर या सगळ्यांच्या जागी मी जर ट्रू ठेवलं तर ट्रू ऑर फॉल्स काय भेटणार ट्रू, किंवा मी फॉल्स ठेवलं तर फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे मला काय भेटणार फॉल्स. म्हणजे मी याच्या जागी ट्रू ठेवलं तर मला ट्रू भेटला, याच्या जागी मी फॉल्स ठेवलं तर मला फॉल्स भेटला. म्हणजे मी इथे या जागी जे ठेवणार मला पुन्हा तेच भेटणार आहे. म्हणजे स्टेटमेंट इट सेल्फ म्हणजे पी अँड क्यू पुन्हा रिपीट होणार आहे. पी अँड क्यू कोणत्याला आयडेंटिटी पुन्हा कुठलाही लॉ वापरता येणार नाही. हे झालं त्याचा इथपर्यंतच वापरता येईल. डिस्ट्रीब्युटिव्ह वापरला, कॉम्प्लिमेंट वापरला, आयडेंटिटी वापरला, तीनच लॉ वापरले. मग आता याच्यानंतर कुठलाही लॉ तुम्हाला वापरता येणार नाही. त्यामुळे त्याचा सर्किट डायग्राम कसा असेल एकदम सिंपल कसा असेल आता पी अँड क्यू झाला फक्त. पी अँड क्यू म्हणजे देअरफॉर इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम इज इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम इज कसा असेल पी अँड क्यू, याला बॅटरी याला लॅम्प. दॅट क्लिअर आला का? यस टेल मी नाउ आला का? पाच सांगा. हो सर. हा काय बोलले? लॉस पार्ट पाहिजे. लॉस जर तुमच्या लक्षात असतील तर हा तुम्हाला खूप सोपं वाटेल, आणि लॉस जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्हाला हard वाटेल. तुम्हाला याच्या अगोदर पण लॉस सांगितलेलं आहे मागच्या एक्सरसाइज मध्ये. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ काय व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. मागचे सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवलेले आहेत. ज्याला कळाला नाही त्यांनी पुन्हा लॉस काढायचा. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणून मी सांगितलं होतं, तो बीट घेतला होता. फक्त लॉस वर एक लेक्चर घेतलेलं आहे मी, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. त्या ठिकाणी हे लॉस बघायचं. हे लॉस आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये सुद्धा आहे, 5 मध्ये सुद्धा आहे आणि 6 मध्ये सुद्धा आहे. तर असे 2-3 ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला लॉस पार्ट असणे आवश्यक आहे. तर अगोदर तुम्ही लॉस पार्ट करा. लॉस पार्ट करायचं तर तुम्हाला ते सिंपल वाटेल. आला का लक्षात? हा क्वेश्चन कळाला का मला सांगा. येस टेल मी नाउ आला का? हो सर. ठीक आहे. मग आता बस आजचा दिवस एवढंच घेऊत आपण, कारण जास्त तुम्हाला लॉस पार्ट नाही तर मला जास्त येत काय अर्थच नाही याच्यामध्ये. तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा हे लॉस पार्ट करा. उद्या मी उरलेले क्वेश्चन 4, 5, 6 जे काय असतील ते घेऊन टाकतो. उद्या याला संपविण्याचा प्रयत्न करू छान रीतीने व्यवस्थित. पडवापडवी नाही करायचं, आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. तर तुमचं काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही लॉस पार्ट करणे. लॉस पार्ट असतील तर तुम्हाला हा खूप सोपा वाटेल, आणि जर ती तुम्हाला लॉस पार्ट नसेल तर याच्यासारखा हा कुठलाच वाटणार नाही. त्यामुळे रिमेंबर मेमोराइज द मेथड्स दॅट. ठीक आहे, ते आज स्टॉप करू आपण. चालेल काय चालेल? तुम्हाला काय विचारायचा प्रश्न? बिलकुल मला विचारायचं. कोणालाही कोणाच्या समोर काय नाही म्हणायचं. जे काय अडचण असतील मॅथमॅटिक्स ते माझ्या समोर म्हणायचं, तुम्हाला 100% ते दूर करू. येस काय अडचण आहे कोणाला? बोला. टेल मी नाउ. मॅथमॅटिक्सची काही जरी अडचण असतील तर डायरेक्ट मला बोलायचं, मी तुम्हाला 100% त्याचा सोल्युशन देणार. बोला काय अडचण कोणाला? येस टेल मी नाउ. कोणाला काय विचारायचं का? प्रश्न विचारतो तुम्हाला, कोणाला काय विचारायचं का? नो सर. नाही सर.